कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्ते सगळे आहेत हे तरुण सदस्य आणि या तरुण कार्यकर्त्यांना समाजाचं काम करण्याची दिशा सगळ्यांनी त्यामध्ये प्रेरित होऊन या आपल्या प्रकल्पामध्ये जो आज केलेला आहे विधायक समाजापुढे कसं करायला पाहिजे या दृष्टीने ते प्रोत्साहन देतं. आपण पाहतो आहे की शिवजयंती आली की सकाळपासून त्या गाडीला काहीतरी ढोंगा वगैरे लावतात आणि प्रबळ करतात. अशा नुसतं शिवजयंतीच नाही तर अनेक कार्यक्रमामध्ये असं होतं की बंद व्हायला पाहिजे. त्याच्यातून समाजाला शिकायला काही मिळत नाही. उलट ज्या प्रतिक्रिया मिळतात त्या प्रतिक्रिया थोड्या उलट असतात आणि त्याच्यामुळे समाजाला त्रास होतो आणि ते सकारात्मक असं काही होत नाही. आणि तो जो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जो काही आज कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय उत्स्फूर्त असा आहे आणि प्रेरक असा आहे. आणि मला वाटतं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंडळाने केलं असंच प्रत्येक मंडळाने जर काम करत राहिलं तर नक्कीच या गोरगरीब मुलांचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या अनेक गोष्टी आहेत त्या साध्य होऊ शकतात आणि त्यांचं जीवन सकारात्मक होऊ शकतं. ही जी मुलं आहेत ही रस्त्यावर भटकणार नाही, भीक मागणार, अनाथ आहेत, अपंगांचे आहेत. आता मगाशी सरांनी ते सांगितले अनेक प्रकारची मुलं या ठिकाणी आहेत. आम्ही यांना समाजाबरोबर एक लेवलला आणायचा प्रयत्न करतो आहे. आता गेल्या आठवड्यामध्ये सर जेव्हा झाले होते आणि दशरथ जाधव साहेब आले होते आणि सरांच्या साक्षीने त्या मुलीचं त्यांनी हे केलं की या मुलीचं पूर्ण शिक्षण आम्ही करतो म्हणून सांगितलं. म्हणजे 12वीपर्यंत कवलं तर पुढे आपण करता येईल. तिने आता भाषण केलं तिनं तिच्या स्पॉन्सरशिप त्यांनी घेतलेलं. पण ती आज या वयामध्ये चांगला अभ्यास करते, पुढे तिने शिकावं ही अपेक्षा आमची पण आहे आणि समाजाच्या सहकार्याने या मुलांचं आयुष्य होणार आहे. कारण आपल्याला जरी शिक्षण मिळालं नसलं पण भविष्य काळ हा अतिशय कठीण आहे आणि या मुलांना नोकरी मिळण्याच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक आहे तो काळ आहे आणि म्हणून यांना शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्यांचं शिक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर निश्चित ही मुलं चांगल्या पदावरती काम करू शकतील, शिकू शकतील. आता BComपर्यंत मुली आता शिकत आहेत, त्या आहेत आपल्याकडे, त्या इथं नाही आहेत पण त्यांना स्पॉन्सर करून आपण त्या मुलांना पुढे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं उद्दिष्ट तेच आहे की हे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, स्वावलंबी पाहिजे, स्वाभिमानाने जगली पाहिजे आणि त्यांचा उपयोग त्यांनी मोठं झाल्यानंतर समाजाचं ऋण फेडलं पाहिजे ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी या मुलांना आम्ही सांभाळतो आहे. गेले 14 वर्ष हा प्रकल्प आम्ही चालवतो आहोत. अनेक अडचणी आहेत, अनंत अडचणी आहेत, परंतु आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना शक्य आहे त्या पद्धतीने मदत करतात आणि या प्रकल्पाची मुलं आपला पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतला आणि सरांचं मार्गदर्शन ऐकलं. त्या साधनाताई या ठिकाणी आल्यात. साधनाताईचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आत्तापर्यंत. तर ह्या तुझ्या सर्वांच्या सहकार्याने या मुलांचं शिक्षण करायचं आहे. आपण या ठिकाणी कार्यक्रम केला, भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. तर आपल्या घरचे प्रकल्पाच्या वतीने धन्यवाद. नंतर मी विनंती करतो सर्वांचे आभार व्यक्त करावे. या शिक्षणानंतर आपल्या आम्हाला साथी साहेब आपल्या महिला बचत गटाच्या साधनाताई वैद्यक सर्व प्रतिष्ठित नागरिक आमचे सहकारी मित्र आम्ही शेतकरी आभार धार्मिक वर्षी गाडी जातो वैद्यक सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या अन्नदानामध्ये काही सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. एक मिनिट